गुड न्यूज गुड न्यूज गुड न्यूज. सुप्रीम कोर्टाचं कालचं जजमेंट माहित पडलं. काय दिला जस्टिस डी.वाय. चंद्रचूड यांनी निर्णय. जर का तुम्हाला पण जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर का तुम्ही लॉ स्टुडंट असाल तर हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं ठरेल. हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय एम नेहा अँड यू आर वॉचिंग थिंक लॉफुली. गौरव कुमार वर्सेस युनियन ऑफ इंडियाच्या ह्या केसचा काल जस्टिस डी.वाय. चंद्रचूड यांनी जजमेंट दिलं. ह्या केसमध्ये असा इश्यू होता की प्रत्येक स्टेटच्या बार काउन्सिल्स ह्या वेगळ्या वेगळ्या प्रकारची एनरोलमेंट फीस चार्ज करत असतात. कोणी 15,000, 20,000, 30,000 किंवा 40,000 XYZ अशा प्रकारच्या फीस चार्ज करत असतात. पण त्या कुठेही मॅन्डेटरी नसतात, त्या एक्सेसिव्ह असतात आणि सुप्रीम कोर्टाने यावरच काही बंधनं लावली आहेत. जेव्हा एखादा विद्यार्थी त्याचं लॉ कम्प्लीट करतो ना, तेव्हा तो लॉयर होतो, बरोबर. पण जर का त्याला ऍडव्होकेट व्हायचं असेल तर त्याला काय करावं लागतं? त्याला बार काउन्सिलला एनरोलमेंट करावं लागतं. म्हणजेच तो ज्या स्टेटमध्ये राहत असतो तो त्या स्टेटच्या बार काउन्सिलला एनरोलमेंट करतो. पण ते एनरोलमेंट करण्यासाठी इतकी फीस चार्ज केली जात होती की जी मुलांना पेड करणं काही वेळेस शक्य होत नव्हतं. पण सुप्रीम कोर्टाच्या या जजमेंटमुळे ते नक्कीच सोपं होणार आहे. सुप्रीम कोर्टाने गौरव कुमार वर्सेस युनियन ऑफ इंडियाच्या केसमध्ये असं स्पष्ट सांगितलं आहे की ॲडव्होकेट्स ऍक्टच्या सेक्शन 24 नुसार जी काही अमाऊंट एनरोलमेंटसाठी दिलेली असेल तेवढीच अमाऊंट विद्यार्थ्यांकडनं चार्ज केली पाहिजे. त्यापेक्षा जास्त कोणतीही स्टेट बार काउन्सिल चार्ज करू शकत नाही. सुप्रीम कोर्टाने असं देखील सांगितलं आहे, प्रत्येक स्टेटची बार काउन्सिल ही एनरोलमेंटसाठी फी चार्ज करू शकते, पण किती त्याचे देखील लिमिट्स दिलेले आहे. जर का जनरल कॅटेगरीचा किंवा ओबीसीचा विद्यार्थी असेल तर त्याच्यासाठी फक्त 750 रुपये ही एनरोलमेंट फी असेल. ते पण 600 रुपये हे त्या स्टेट बार काउन्सिलचे आणि 150 रुपये हे बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे जातील. तसंच जर का SC ST कॅटेगरीचा विद्यार्थी असेल त्याला फक्त 125 रुपये ही एनरोलमेंट फी ही लागू होऊ शकते आणि 100 रुपये त्या स्टेटच्या बार काउन्सिलला जातील आणि वरचे 25 रुपये हे बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे जमा होतील. कुठल्याही स्टेटच्या बार काउन्सिलने विद्यार्थ्यांकडनं एनरोलमेंट करताना एक्सेसिव्ह चार्ज घेऊ नये म्हणून सुप्रीम कोर्टाने हा डिसिजन दिला आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने ह्या डिसिजनला प्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट देखील दिला आहे. प्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय? थांबा, आपण एक एक्झाम्पल घेऊया. जर का तुम्ही 29 जुलै 2024 ला एखाद्या स्टेटच्या बार काउन्सिलला अप्लाय केलं असेल आणि त्याची फी 20,000, 30,000 XYZ पेड केली असेल, पण 30 जुलै 2024 ला हे जजमेंट आलंय, तर त्या जजमेंटचा इफेक्ट हा 30 जुलै 2024 नंतरच अप्लाय होईल. त्याच्या अगोदर केलेल्या एनरोलमेंटच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकत नाही. त्याच्या अगोदरच्या सर्व विद्यार्थ्यांनी केलेलं पेमेंट हे रिफंड देखील होऊ शकत नाही. पण जर का तुम्ही 30 जुलै 2024 नंतर एनरोलमेंटसाठी अप्लाय करत असाल आणि तिथे एखाद्या स्टेटच्या बार काउन्सिलने तुमच्याकडे पैशांची डिमांड केली किंवा एक्सेसिव्ह फीस चार्ज करत असतील तर तुम्ही त्यांना नक्कीच हे जजमेंट दाखवून सांगू शकता की तुमची फी ही फक्त 750 किंवा 125 रुपये आहे. आणि एकदा का तुमच्या स्टेटच्या बार काउन्सिलला एनरोलमेंट झालं ना, त्याच्या पुढील 2 वर्षाच्या आत तुम्हाला AIB म्हणजेच ऑल इंडिया बार काउन्सिलची एक्झाम ही क्लिअर करायची असते. आणि एकदा का तुमची ही एक्झाम क्लिअर झाली ना, तुम्ही ऑल ओव्हर इंडिया कुठेही प्रॅक्टिस करू शकता. जर का तुम्हाला AIB बद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आजच्या हा जजमेंट बद्दल ऐकून तुम्हाला नक्कीच आनंद झाला असेल. अजून अशा माहितीसाठी बघत राहा थिंक लॉफुली. थँक्यू.